मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। लोकसभेत कसा फटका बसला हे जरांगेंनी सांगून सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय। जालन्यातून रावसाहेब दानवे आणि बीडमधून पंकजा मुंडे पराभूत झाल्या। या दोन्ही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम स्पष्ट दिसला। 27 जानेवारीला नवी मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंनी कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे पत्र जरांगेंना दिले। असंख्य मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगेंनी आंदोलन स्थगित केले। त्याच वेळी सरकारने अधिसूचनेवर हरकती मागवल्या। त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहितेत पुढची प्रक्रिया थांबवली। आता जरांगे पुन्हा सगळे सोयऱ्यांवरून आक्रमक झालेत। सरकारने जी अधिसूचना काढून मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे येण्यापासून थांबवला, त्यात सगळे सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय आहे? सगळे सोयरे म्हणजेच अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक, रक्तातील नातेवाईक पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे आहेत असं शपथपत्र पुरावा म्हणून अर्जदारांनी दिल्यास गृह चौकशीद्वारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्या आधारे गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी आधी जरांगेंची होती। त्यानंतर सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येवरून मध्यम मार्ग निघाला। पण आता अधिसूचना कायद्यात बदलून कुणबी जात प्रमाणपत्र वाटप सुरू करणार यासाठी अंतरवाली सराटी येथे चौथ्यांदा जरांगेंनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले। जरांगेंच्या आंदोलनाला आता राज्यभरातून देखील मोठा पाठिंबा मिळत आहे। फडणवीस, तुम्ही भ्रमात राहू नका, जे घडलेले आहे ते मान्य करा। मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाचा फायदा करून द्या, आम्हाला आरक्षण द्या, गुन्हे मागे घ्या, मला राजकारणात जायचे नाही, आम्हाला आरक्षण द्या। जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्यात तर मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील। तुम्ही जर आरक्षण दिले नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, जालना। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।